बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। काँग्रेसचे एक मोठे नेते जे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत होते ते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे। बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची ही दाट शक्यता आहे। मागील 48 वर्षांपासून सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये कार्यरत राहिलेले आहेत, पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी एक ट्विट करून माहिती दिल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मी टीनेज पासून काँग्रेसमध्ये कार्यरत होतो असं ते सांगतायत आणि 48 वर्ष मी काँग्रेसला दिलेली आहेत, पण आज मी रिझाइन करतोय असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि काँग्रेसला हा पुन्हा मोठा धक्का म्हणावा लागेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? लोकसभा निवडणुका जवळ आहेत आणि त्याचबरोबर राज्यातील 6 जागांसाठी निवडणुका होत आहेत आणि काँग्रेसला एक मोठा धक्का बसला असं म्हणावं लागेल। काय अपडेट्स आहेत? फरहा, हा काँग्रेससाठी खरं तर दुसरा धक्का मानावा लागेल, कारण लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येतात तसं काँग्रेसमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय एकामागून एक नेते आहेत। खरं तर हे नेते जुने जाणते आहेत आणि वरिष्ठ नेते आहेत, ते काँग्रेसची साथ सोडत आहेत। बाबा सिद्दीकी हे वांद्रेमधून येतात आणि ते काँग्रेसमध्ये गेल्या 48 वर्षांपासून सक्रिय आहेत। खरं तर तरुण वयापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आपल्या कामाला सुरुवात केली। 48 वर्षांनंतर त्यांचा काँग्रेससोबतचा प्रश्न हा निश्चितच स्वप्नील, थोडंसं थांबवते मी। वर्षा गायकवाड आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत, मुंबई अध्यक्ष आहेत वर्षाताई। एक मोठे नेते काँग्रेसचे ज्यांनी 48 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं, पण आता ते काँग्रेसपासून दुरावले गेल्याचं दिसतंय, तुमची काय प्रतिक्रिया? नक्कीच त्यांनी काँग्रेसचे जे आहे ते 48 वर्ष ते काँग्रेस बरोबर होते आणि ज्या तऱ्हेने त्यांनी काम केलं ते काँग्रेस परिवाराचा एक सदस्य आहेत आणि ज्या तऱ्हेने मी वातावरण बघते पूर्ण काल पण मी परवा पण मी बघत होते की महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी राजकीय निर्माण करण्याचा काही शक्तींचा प्रयत्न चाललाय। सत्तेचा दुरुपयोग करून कशा तऱ्हेने आपण बघता आहात की विविध पक्षामधल्या लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते तोडण्याचा प्रयत्न केलाय। काल मी बघत होते की एनसीपी पार्टीचं चिन्ह आणि त्या ठिकाणी त्या पार्टीचं नाव सुद्धा ते बदलण्याचा त्या प्रयत्न केले जात आहे। दुर्दैव आहे राजकारणामध्ये अशा गोष्टी घडणं, कारण बाबा सिद्दीकीजी आणि काँग्रेस पक्षाचं अतूट नाते आणि ज्या तऱ्हेने त्यांचे संबंध आहेत आमच्याशी तर वैयक्तिक संबंध आहेत वडिलांपासूनचे, त्यामुळे मला तर नक्कीच या ठिकाणी एक गोष्ट सांगायला पाहिजे की त्यांनी इतके वर्ष पक्षामध्ये राहिल्यानंतर अशा तऱ्हेने हा निर्णय घेणं खरं तर धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीबद्दल पुन्हा विचार केला गेला पाहिजे, कारण पक्षीय राजकारणामध्ये सत्ता येत असते जात असते, परंतु पक्ष आणि विचारधारा ही कधी बदलत नसते असं मला वाटतं। पण वर्षाताई, हा दुसरा मोठा धक्का मुंबईमध्येच म्हणावा लागेल देवरा यांच्यानंतर आता सिद्दीकी, पण आणखी काही मोठे नेते हे सत्ताधाऱ्यांसोबत जाणार अशी ही बातमी समोर येते, तर त्यासाठी आता काँग्रेस पक्ष नेमकं काय करेल? कारण वारंवार सत्ताधाऱ्यांकडून असंही म्हटलं जाते की इंडिया आघाडी कुठे आहे, काँग्रेस पक्ष कुठे आहे, असे सवाल उपस्थित केले जात आहेत। मला आता सत्ताधाऱ्यांना प्रश्न असा विचारायचा आहे की एवढं सगळं करू म्हणजे इतकी नेते तुम्ही आता म्हणताय की घेऊन इतर पक्षामधले, तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन होत नाही, किती ठिकाणी महानगरपालिकेचे इलेक्शन नगरपालिकेचे इलेक्शन होत नाहीयेत आणि ज्या तऱ्हेने पैशाचा सत्तेचा दुरुपयोग चाललाय, सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग चाललाय, लोकांना प्रेशर करायचं त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी कसं त्याने ब्लॅकमेल करता येईल त्या तऱ्हेने करायचं आणि जसं मी सांगितलं की पैशाचा वापर आणि सरकारी यंत्रणाचा वापर चालला। खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा तऱ्हेने कधीच राजकारण नव्हतं, पण जनता सगळं समजते, जनतेला सगळं समजतंय, तुम्हाला पण सगळं समजतंय ते कशासाठी सगळं चाललेलं आहे। खरं तर राजकारण हे विचारधारेचं होतं, राजकारण हे एकतेचं होतं आणि राजकारण हे महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पक्षाशी तुमच्या बांधिलकीशी होतं, जनतेशी तुमच्या बांधिलकीशी होतं। आता दुर्दैवाने राजकारणाची परिभाषा जर बदलली असेल आणि राजकारणाचा दृष्टिकोन बदलला असेल तर यासारखं दुर्दैव नाही। रोज लोक बदलायला लागले पक्ष, तर काय राजकारण आहे का? म्हणजे आम्ही सुद्धा राजकारणातली मंडळी आहोत, पण आम्ही काहीतरी विचारधारा घेऊन या राजकारणात आलेलो आहोत। दुर्दैवाने राजकारणाची भाषा ही बदलण्याचं काम या सरकारने केलेलं आणि भाजपामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये मला माहित नाही की सातत्याने एकनाथ शिंदे गेले, ते काय गेले? ते का वर्षा गायकवाडमुळे नाही गेले, कशामुळे गेले? जेव्हा सचिन जोशीला काय आलं त्याच्यानंतर ईडीची तेच सगळे गेले, आता गेले, आता त्यांचा क्लोजर रिपोर्ट येण्याचं काम चाललेलं आहे। असं तरी राजकारण होतं का? महाराष्ट्राची परंपरा नव्हती कधी।
दुर्दैव आहे महाराष्ट्राचा, ते अशा तऱ्हेने राजकारण व्हायला लागले महाराष्ट्रात. वर्षाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर संतप्त अशा प्रतिक्रिया या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी सत्ताधाऱ्यांना काही सवाल सुद्धा उपस्थित केलेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, दुसरा एक मोठा धक्का काँग्रेसला म्हणावा लागेल. देवरांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता सिद्दीकी यांनी राजीनामा दिलेला आहे. ते कुठे जाणार याविषयी चर्चा सुरू झाल्यात. नक्कीच फरा, आपण या ठिकाणी बघतो बाबा सिद्दीकी यांनी जर राजीनामा दिला असता तर त्यांच्याच पुढचा पक्षप्रवेश चर्चा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. मात्र त्यासोबतच बाबा सिद्दीकी यांचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत होतं. मात्र त्यांचा मुलगा आमदार जिशान सिद्दीकी हे सुद्धा सिटिंग आमदार आहेत, तर त्यांच्या सुद्धा पक्षप्रवेशाची चर्चा होती. वडील गेलेले आहेत, आता वडील दुसऱ्या पक्षात जातील. राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित ते पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत जिशान सिद्दीकी सुद्धा जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दोघांच्या नावाची चर्चा होती. सध्या तरी बाबा सिद्दीकी यांनी आपला काँग्रेसमधला जो प्रवास आहे तो थांबवलेला, त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र जिशान सिद्दीकी यांच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे, त्यांची नक्की भूमिका काय आणि ते या सर्वांमध्ये वडिलांची साथ देतात की काँग्रेसची साथ देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच स्वप्नील, थोडंसं थांबवते मी. या ठिकाणी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर, त्यांच्याकडे जाऊयात. सावंत सर, एक दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल काँग्रेसला. देवरा यांच्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलेला आहे प्राथमिक सदस्यत्वाचा. तुमची काय प्रतिक्रिया? परंतु भारतीय जनता पक्षाचा जो दबावाचा राजीनामा आहे त्याचे अनेक काही लोक बळी पडण्याची शक्यता आहे, त्याच्यातला हा भाग असतो. मला असं वाटतं की याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे की कुठे किती दबावाखाली झुकावं न झुकावं. परंतु एकंदरच ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे ते लोकशाहीचं विदारक चित्र आता आपण समोर पाहतो. सावंत सर, पण आणखी एक प्रश्न. असं म्हटलं जात आहे की येणाऱ्या ज्या लोकसभा आहेत तोपर्यंत आणखी काही नेत्यांचं इनकमिंग होईल इतर जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये. नाही, आता काय आहे, भारतीय जनता पक्ष 400 पार म्हणते, मोदींची लोकप्रियता फार मोठी म्हणते आणि मग त्यांना इतर पक्षातल्या नेत्यांची आवश्यकता का लागते? काय ते विचारांनी परिवर्तित झालेले लोक आहेत का? आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, आता त्या बाबा सिद्दीकींवरती ईडीची केस बरेच दिवसापासून म्हणजे वर्षांपासून आहे आणि मग भारतीय जनता पक्षाच्या पासंगीला जर कोण जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यांना जर मुक्त द्वार मिळत असेल तर ही सर्फची जी काही त्या ठिकाणी फॅक्टरी काढली भारतीय जनता पक्षानं, याच्याबाबत साम्यक विचार करण्याची आवश्यकता जनतेला आहे. जनता पाहते या सगळ्या गोष्टी. निवडणुकीच्या पूर्वी या सगळ्या का घडामोडी घडतायत, एवढं जर त्यांना जिंकण्याचा त्या ठिकाणी म्हणजे आश्वस्त आहेत, ते विश्वास आहे. मग ह्या सगळ्या दुसऱ्या पक्षाची फोडण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे, दुसरे पक्ष तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे, यातनच हा विरोधाभास दिसतो आणि भारतीय जनता पक्ष किती अनैतिक आहे हे त्याच्यात दिसतं. निश्चितच सावंत सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. विद्याताई, एक मोठा भूकंप म्हणावा लागेल, कारण मुंबई काँग्रेसमधीलच एका मोठ्या नेत्यानं काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता दुसऱ्या एका मोठा बडा नेता काँग्रेसचा, जे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते, त्यांनी आज प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हा भूकंप किंवा काय काँग्रेसला धक्का वगैरे काही नाहीये. निवडणुका जवळ आल्या तर गेले 10 वर्षापासून आपण हेच बघतोय की भाजपकडे जे आहेत ते सगळे सतरंजा उचलायलाच लोक आहेत. भाजपकडे नेते नाहीयेत, भाजपकडे हाडाचे कार्यकर्ते नाहीयेत, भाजपच्या नेत्यांची कुवत नाहीये आणि म्हणून भाजप हे असले धंदे करत असते. पण विद्याताई, असंही म्हटलं जात आहे की बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात. हो, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात म्हणजे काय, आता ते मायनॉरिटीज मधनं येतात आणि ते जर डायरेक्ट भाजपमध्ये गेले तर मुस्लिम समाजाचा रोष त्यांच्यावर ओढवला जाईल, त्यांना एक गठ्ठा मतदान मिळणार नाही. म्हणून ज्यांना डायरेक्ट भाजपकडे येणं शक्य नाही ते इनडायरेक्टली असे काँग्रेसमधनं इकडे तिकडे जातात. परंतु काही पर्याय नसतो ना दुसरा. म्हणजे एक तर ईडीच्या चौकशा मागे लागतात आणि मग कुठे जायचं, तर मग सळो की पळो, मग कुठे जेलमध्ये जायचं नाही तर मग कुठे जायचं. मग डायरेक्ट भाजपकडे न जाता कुठेतरी शिंदे गटात, कुठेतरी अजितदादा गटामध्ये, कारण अजितदादा पण अशाच धाकातनच तिकडे गेलेत ना, गुडघे टेकूनच गेलेले आहेत.
त्यामुळे हे चालत राहणार आहे. परंतु त्याच्यातनं स्वतः बाबा सिद्दीकींचं खूप नुकसान होणार आहे. एक तर त्यांना राज्यसभा पण मिळू शकणार नाही. निश्चितच विद्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर सूरज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. चव्हाण सर, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे आणि त्यानंतर आता ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते. तुमची काय प्रतिक्रिया? नक्कीच अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे दादांचं धोरण आहे किंवा दादाची जी भूमिका आहे या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची, या धोरणावरती विश्वास ठेवून अनेक लोक राष्ट्रवादीमध्ये भविष्यात प्रवेश करतील. बाबा सिद्दीकींचं आता मला माहिती नाही, परंतु असे अनेक लोक आहेत जे वेटिंग वरती आहेत, जे दादाच्या नेतृत्वात काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या सर्वांचं स्वागत जे कर्तृत्ववान आहेत त्यांचा मान सन्मान राष्ट्रवादी नक्कीच करेल आणि दादाच्या नेतृत्वात हा महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जाण्याचं, पुढे घेऊन जाण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. निश्चितच सूरज चव्हाण सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर बाबा सिद्दीकींचं माहिती नाही, पण अनेक जण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असं प्रवक्ते राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ते अनेक जण कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे सुद्धा या बातमीचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत होते. त्यांचेही धन्यवाद. त्यांच्याकडून इतरही ज्या अपडेट्स आहेत त्या आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.